वृश्चिक राशी मार्च 2026 हा महिना तुमच्यासाठी राजयोगाचा महिना आहे. फक्त भावना नियंत्रित ठेवायच्या आहेत. वृश्चिक राशीतील ज्योतिषप्रेमींनो, तुम्ही सगळं सहन करता, सगळं गप्प बसून पचवता, पण आतल्या ज्वालामुखीला कधी बाहेर पडायचं असतं. मार्च 2026 हा महिना मुकपणा तोडायचा आणि स्वतःसाठी उभं राहायचं, त्यासाठी तुम्ही तयार आहात का? वृश्चिक राशी म्हणजे तीव्रता, वृश्चिक म्हणजे गुप्त शक्ती आणि वृश्चिक म्हणजे एकदा ठरवलं की मागे वळायची मानसिकता नसते. तुम्ही भावनिक पण मजबूत असता, निष्ठावान पण संशयी, बाहेरून शांत दिसत असता पण आतून वादळ असतं. मार्च 2026 मध्ये हीच ताकद तुम्हाला जीवनात मोठं करेल. तुमच्या आयुष्यात असे टर्निंग पॉइंट देणारी, संकटातही कधीही डगमगणारी नसलेली राशी म्हणजे वृश्चिक. गुप्त शत्रू नेमके ओळखायची ताकद म्हणजे वृश्चिक राशीचं वैशिष्ट्य. पुनर्जन्माची ताकद म्हणजे पुन्हा उभं राहण्याची कला, तीही वृश्चिक राशीमध्ये असते. ज्याने वेदना सहन केल्या तोच खरं परिवर्तन घडवतो. आपण मार्च 2026चं राशी भविष्य बघणार आहोत. आज आपण वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हा महिना कसा जाईल यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. वेगवेगळ्या दृष्टिकोनातून या महिन्याचं चित्र पाहणार आहोत. वृश्चिक राशी व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने राशी स्वामीची स्थिती फार महत्त्वाची असते. वृश्चिक राशीचा स्वामी मंगळदेव आहे आणि सध्या तो पत्रिकेच्या 4थ्या घरात आहे, ज्याला सुखस्थान म्हणतात. पण मंगळाला पत्रिकेतील 4थं घर फारसे आवडत नाही. खास गोष्ट म्हणजे मंगळ आणि राहू यांची तिथे युती आहे, त्यामुळे या काळात भावना थोड्या जास्त उठून दिसू शकतात. जुने मुद्दे पुन्हा समोर येऊ शकतात. विषय पुन्हा समोर येणार याला नकार देता येणार नाही. सत्य लपवू शकणार नाही, म्हणून भावनांना दाबू नका, त्यांना योग्य दिशा द्या, असं तुम्हाला सल्ला दिला जात आहे. धन आणि कुटुंब याच्या दृष्टीने विचार केला तर वृश्चिक राशीसाठी गुरुदेवांची स्थिती खूप महत्त्वाची आहे, कारण ते तुमचे धनेश आहेत. गुरुदेव सध्या तुमच्या 8व्या घरात आहेत. अचानक धनलाभाची संधी उभ्या राहू शकतात. शेअर मार्केटमधून किंवा जुन्या गुंतवणुकीतून, म्हणजे सोनं किंवा चांदी तुम्ही आधी घेतली असेल तर तिथून अचानक पैसे येण्याची शक्यता आहे. कुठल्या तरी तपासणीतून तुम्हाला चांगला फायदा होऊ शकतो. आर्थिक नफा कुणाला सांगू नका, ही गोष्ट गुपित ठेवा. कुटुंबात जुने गैरसमज पुन्हा उघड होऊ शकतात, त्यामुळे संभाषण थोडं कठीण होईल, म्हणून ते टाळणंच बरं. वागणूक सौम्य ठेवा. जरी कटू सत्य असलं तरी सौम्यपणे सांगू शकता. सत्य बोलताना शब्द नीट वापरा. असं करणं या काळात तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल. पराक्रम, मेहनत, प्रवास यांच्या बाबतीत या काळात तुम्हाला खूप कष्ट करावे लागतील. एकट्याने काम करून यश मिळवाल. अचानक काही महत्त्वाच्या कारणांमुळे प्रवास करण्याचे योग येतील, जे लाभदायक ठरतील. थोडक्यात या सर्व दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी खूप चांगला आहे. वृश्चिक राशी या काळाचा पूर्ण फायदा घ्या. लाभ होईलच. वास्तू, वाहन, जमीन, सुखशांती यासाठी घरातील जुना कचरा काढून टाका, म्हणजे ऊर्जा स्वच्छ होईल. नवीन ऊर्जेचं वातावरण तयार करा. आईच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. जुन्या वाहनाची विक्री करण्याचा विचार करू शकता. थोडक्यात या दृष्टीने हा महिना तुमच्यासाठी सकारात्मक असेल, ज्यामुळे या काळाचा पूर्ण फायदा घ्या. शिक्षण, प्रेम, संतती, विवाह या बाबतीत संशोधन, मेडिकल, मानसशास्त्र, गुप्तविद्या यासारख्या क्षेत्रात तुम्हाला यश मिळेल. अभ्यासात एकाग्रता वाढेल. प्रेमात तीव्रता येईल. संशय करू नका. भावना निर्माण होऊ शकतात, त्यामुळे विश्वास ठेवा आणि सगळं नियंत्रण करण्याचा प्रयत्न करू नका. तुमच्या मुलांकडून आनंदाची बातमी मिळेल. त्यांचं मन समजून घ्या. जे लोक लग्न करण्याचे विचार करत आहेत त्यांच्यासाठी प्रेमविवाहाचे योग तयार होत आहेत. नातं खोल आणि प्रामाणिक असेल. लग्नानंतर सुखासाठी वाद आणि अहंकारामुळे तणाव निर्माण होऊ शकतो, त्यामुळे मोकळं आणि योग्य संवाद ठेवा. एक प्रश्न तुमच्यासाठी, तुम्ही सहज कुणावर विश्वास ठेवता का? वृश्चिक राशी आरोग्य, कर्ज, शत्रू आणि स्पर्धा या बाबतीत तणाव होऊ शकतो. मानसिक ताण वाढण्याची शक्यता आहे, म्हणून ध्यान, प्राणायाम, योग यासारख्या गोष्टींची सवय लावा. कर्ज फेडण्याचे मार्ग नक्कीच दिसतील, पण नवीन कर्ज घेण्याचा प्रयत्न टाळा. गुप्त शत्रू सक्रिय होतील, पण त्यांची रणनीती तुमच्यापेक्षा कमी पडेल. शांत राहा, निरीक्षण करा. असंच या काळात तुमच्यासाठी फायद्याचं राहील. नोकरी आणि व्यवसायाच्या बाबतीत नोकरी करणाऱ्या वृश्चिक राशीच्या लोकांच्या अधिकारात वाढ होईल. सोबतच राजकारणही वाढेल, त्यामुळे गोपनीयता राखणं खूप गरजेचं आहे. व्यावसायिक लोकांसाठी रिसर्च, सिक्युरिटी, मेडिकल, केमिकल अशा क्षेत्रात यशाची संधी वाढणार आहेत. पण भागीदारीत सावध राहा आणि विश्वासाचं खरं ब्रँड असतं हे लक्षात ठेवा. महाभारतात अर्जुन सगळ्यांना माहीत आहे, त्याने तपश्चर्या करून स्वतःला बदललं आणि मग तो महारथी झाला. आधी स्वतःत बदल करावा लागतो, तेव्हाच बाह्य विजय मिळतो.
ज्येष्ठ आणि ध्यान साधना या गोष्टी तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरतील. जुन्या आठवणींपासून लवकरात लवकर मुक्त व्हा, ते तुम्हाला फायदा देईल. महिलांसाठी भावनिक स्पष्टता, जुने बंधन तोडण्याची ताकद मिळेल आणि आत्मसन्मानही वाढेल. वृश्चिक राशीसाठी या महिन्यात अनेक शुभ गोष्टी घडणार आहेत. मुख्य म्हणजे तुमचे सप्तमेश आणि पंचम ग्रह त्रिकोण स्थानात येऊन उंचीवर जाणार आहेत. तिथे केंद्र त्रिकोण राजयोग तयार होईल, जो अत्यंत शुभ आणि लाभदायक आहे. याशिवाय अनेक ग्रह तुमच्या केंद्रातून त्रिकोणातून प्रवास चालू आहे. 14 मार्चला तुमचा दशमेश पण पंचम या त्रिकोणात येणार आहे, जे फार चांगलं आहे. साप ज्याप्रमाणे जुनी त्वचा ओढून टाकतो, तसंच नवीन ताकद तिथून मिळते. वेदना म्हणजे शेवट नाही, तर नवीन जन्माची सुरुवात असते. अशा अनेक शुभ गोष्टी या महिन्यात तुमच्यासाठी आहेत. यामुळे तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. म्हणून या काळाचा योग्य वापर करा. लाभ आणि इच्छापूर्तीच्या दृष्टीने हा काळ फार फायदेशीर आहे. या काळात तुम्हाला मानसिक मुक्तता मिळेल, अडकलेली कामं पूर्ण होतील आणि अंतर्मनाला समाधानही मिळेल. या सगळ्या गोष्टींना फक्त फायदा होतो. त्यामुळे या काळाचा नक्की फायदा घ्या, ज्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त लाभ होतील. जास्त आनंद तुमच्या हातात पडेल. खर्च आणि परदेशी प्रवास या बाबतीत आरोग्य आणि संशोधनावर तुमचा खर्च होऊ शकतो. परदेशात तुमचे संपर्क वाढतील. तुमच्यासाठी एक प्रश्न आहे, 28 मार्चला तुम्ही कोणती सवय बदलणार आहात? तुमचं उत्तर नक्कीच सांगा. वृश्चिक राशी, तुम्ही वादळ नाही, तर वादळानंतरच्या नवीन आकाशासारखे आहात. 26 मार्चचा महिना तुम्हाला तोडणार नाही, तर घडवणार आहे. प्रत्येकासाठी आयुष्य चांगलं जातं असं नाही. सुख दुःखाने चढउतारांनी भरलेलं असतं. मुख्य म्हणजे हे सगळं चंद्राच्या गोचरावर अवलंबून असतं. मार्च 2026 मध्ये वृश्चिक राशीच्या लोकांसाठी 11 आणि 20 मार्च हे दिवस शुभ आहेत. त्यामुळे महत्त्वाची कामे या दिवशी पूर्ण करा. तर 9 आणि 18 आणि 27 मार्च हे दिवस तुमच्यासाठी काहीसे अशुभ असू शकतात. या दिवसात संघर्ष जास्त होईल, म्हणून स्वतःची आणि कुटुंबाची नीट काळजी घ्या आणि मानसिक आरोग्य जपायला लक्ष द्या. उपाय म्हणून या महिन्यात ग्रहण होणार आहे, जे भारतात स्पष्ट दिसेल. त्याचे सूक्ष्म परिणाम 6 महिने ते 1 वर्षापर्यंत जाणवू शकतात. त्यामुळे ज्यावर त्या ग्रहणाचा परिणाम होतो त्याला विशेष काळजी घ्यावी लागेल. किंवा ज्याच्यावर ग्रहण होतं त्या व्यक्तीच्या कुंडलीत किंवा त्यांच्या कुंडलीतील ग्रह ग्रहणग्रस्त आहेत, त्यांच्यावर परिणाम जास्त खोलवर जाणार असतो. या परिणामांची तीव्रता कमी करायला राशीनुसार सोपे आणि प्रभावी उपाय दिले आहेत. हे उपाय कर्मशुद्धी, मानसिक स्थैर्य आणि ग्रहशांती या तिन्ही स्तरावर काम करतात. सर्व राशींवर लागू होणारा एक प्रभावी उपाय म्हणजे ग्रहणाच्या दिवशी किंवा त्या आठवड्यात कोणत्याही नकारात्मक चर्चा, वाद किंवा निर्णय घेणे टाळा. ग्रहण जर कर्माला जागं करत असतं, तर सत्कर्म हेच सगळ्यात मोठं संरक्षण आहे. तुम्ही मंगळवारी किंवा शनिवारी महामृत्युंजय मंत्राचा जप करा. तिळाचं तेल दान करा. गुप्त साधना टाळा आणि वागण्यात साधेपणा ठेवावा.